आज मी करणार आहे चिकन करी. तर चिकन करी करण्यासाठी लागणारं काय साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आधी काय करायला पाहिजे की ते चिकन मुरवायला पाहिजे चांगलं म्हणजे सॉफ्ट होतं. तर हे एक छोटी चिकन मी आणली होती अशी. तर त्याचे तुकडे करताना मला खूप त्रास झाला कारण माझ्याकडची जी सुरी होती त्याला अजिबातच धार नव्हती. त्याला धार लावून घ्यायला पाहिजे खरं. तर तरी मी ती सुरी वापरून हे काम केलं. तर आता हे चिकन आहे, त्याची स्किन पण मी काढलेली आहे. नंतर त्या चिकन मुरवण्यासाठी मी वापरणारे दही, चांगलं घट्ट दही वापरायचं असं. आणि मीठ, हळद आणि तिखट असे पदार्थ मी वापरणार आहे. काही वेळा काही लोक काय करतात की चिकन मुरवतानाच त्याच्यात थोडासा मसाला, आलं लसूण पेस्ट वगैरे घालतात. तसंही चालतं, पण ते नाही वापरलं आणि तसंच केलं तरी चाललं. कारण मुरवण्याचा मेन उद्देश काय आहे तर ते चिकन सॉफ्ट व्हायला पाहिजे आणि त्याच्या आतपर्यंत तिखट मीठ असा मसाला तो जायला पाहिजे. तर आपण हे आता चिकन मुरवत ठेवूया. जर रात्री चिकन मुरवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं असेल तर ते आपण ते केल्यानंतर सगळ्या त्याच्यात मसाले वगैरे मिक्स केल्यानंतर मात्र ते फ्रीजमध्ये ठेवायचं घट्ट झाकण लावून. आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते चिकन शिजवायचं असेल त्याच्या आधी किमान अर्धा ते 1 तास ते 1.5 तास फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं. पण आत्ता तर काय मी हे चिकन आत्ता मी मुरवणार आहे आणि ते नंतर थोड्या वेळाने करीन. साधारण 2 तासानंतर मी करीन, 1.5 किंवा 2 तासानंतर. तर तोपर्यंतसुद्धा मुरलेलं चिकन पुरेसं होतं. तर आता मी हे चिकन त्याच्यात एक एक हे सगळे पदार्थ घालते आणि मग ते चांगलं मिसळून घेते. ते सगळीकडे दही, मीठ, हळद, तिखट हे सगळं लागलं की मग ते मी त्याच्यावर झाकण घालून बाजूला ठेवून देणार आहे. तर याच्यात हळद हा पदार्थ आहे त्याच्याबद्दल मी सांगते की सगळेजण हळद वापरत नाहीत, पण मी वापरते. कारण हळदीने स्वाद चांगला येतो चिकनचा, त्याचा रंग पण चांगला होतो आणि हळदीमध्ये चांगले औषधी गुण आहेत. तर त्याच्यामुळे मसालेदार आपण पदार्थ हा तयार करणार आहोत. तर हळद असली तर खूप चांगला स्वाद त्याला येतो, म्हणून मी हळद वापरते. म्हणजे आता चिकनला मी हळद लावून ठेवणार आहे आणि जेव्हा मी चिकन शिजवणार आहे, त्याची करी करणार आहे, त्यावेळीसुद्धा मी थोडंसं त्याच्यात हळद वापरणार आहे. आता मी ते चिकन मुरवण्यासाठी हे त्याच्यात एक एक पदार्थ मिसळायला सुरुवात करते. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यात दही घालूया. भरपूर दही लागतं त्याच्यात. म्हणजे आता ही चिकन अख्खी चिकन आहे, एक फुल छोटी चिकन आहे, पण तर त्याच्यामध्ये एवढं सगळं दही तर सहज लागेल मला. हे सगळं दही मी ह्याच्यात वापरणार आहे कारण ते सगळीकडे पसरायला पाहिजे ना. आणि दह्यामुळे काय होतं ते चिकन त्याच्यात मसाले मुरायला चांगलं मदत करतं दही. आणि चिकन सॉफ्ट पण होतं दह्यामुळे. दह्यामध्ये 1.5-2 तास राहिलं की ते छान सॉफ्ट होतं. तर हे असं मी त्याच्यात सगळं दही घालून घेतलं. आता त्याच्यात मी मीठ घालणार आहे. हे आता मी मीठ माझ्या हाताने घालणार आहे कारण मला त्यांनी अंदाज चांगला जमतो. चमच्यापेक्षा हाताने मीठ घातलं की मला चांगला व्यवस्थित अंदाज येतो. असं सगळीकडे मी पसरून मीठ घालणार आहे. असं खूप जास्त वापरायची गरज नाही आहे, थोडंसं घातलं तरी चालेल. कारण परत आपण ग्रेव्ही म्हणजे करी करताना आपण त्याच्यात मीठ घालणारच आहोत. त्यामुळे आत्ता जास्त घालायलाच नाही पाहिजे, उलट नाही तर मग अंदाज चुकतो आपला आणि मग ते खारट होण्याची शक्यता असते. मग आता मी थोडंसं याच्यात हळद घालून घेणार आहे. हळदसुद्धा खूप कमी वापरायची आत्ता, कारण ती मी नंतर पण परत वापरणार आहे. बस एवढी पुष्कळ झालेली. आणि तिखटसुद्धा वापरताना असंच आपण लक्षात ठेवून करायचं, कारण आपण ग्रेव्हीमध्ये म्हणजे करीमध्ये सुद्धा परत तिखट वापरणार आहोत. तर त्याचा मग आपल्याला अंदाज घेऊन आत्ता किती तिखट वापरायचं ते. आता याच्यात सगळं मी मीठ, हळद आणि तिखट मिसळलेलं आहे. ते आता मी सगळीकडे पसरेल असं करते.
सगळे जे पीसेस आहेत चिकनचे त्याला हे सगळे पदार्थ नीट एकसारखे लागले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मी ते सगळं झाकण घालून चांगलं 1.5 ते 2 तास ठेवून देणार आहे. अशा पद्धतीने मी हे चिकन मॅरिनेट केलेलं आहे. मुरवण्यासाठी आता मी हे ठेवून देते. झाकण घालते त्याच्यावर एक आणि ते ठेवून देते. हे असं आता मी साधारण 2 तास तरी असंच ठेवून देणार आहे बाजूला. म्हणजे त्याच्यात चांगलं सगळं मसाले जे लावलेले आहेत आपण ते मुरले पाहिजेत. आणि ते मुरले की मग ते चिकनची चव खूप छान लागते. आणि करीची पण, चिकन करी करायची आहे ना मला, तर त्याच्यासाठी मी आता हे चिकन मुरवत ठेवलेलं आहे. आज मी जी चिकन करी करणार आहे ती तयार करण्यासाठी काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. तर आधी मी चिकन मुरवत ठेवलेलं आहे. त्याच्यात मसाले, दही वगैरे असं घालून मिसळून ते आता मी थोडा वेळ मुरवत ठेवणार आहे. आणि करी करण्यासाठी मला हे सगळं साहित्य लागणार आहे. तर ते मी काय काय वापरणार आहे, कांदे, टमॅटो, नंतर लसूण, आलं, मसाला, चिकनचा मसाला, हळद, तिखट, मीठ आणि कोथिंबीर आणि तेल. तर तेल जरी भाजीसारखं अगदी कमी नाही वापरायचं, थोडंसं जास्त वापरलेलं चांगलं म्हणजे करी जरा चांगली लागते. पण खूप अगदी तेलाचा तवंग दिसला पाहिजे अशी काही गरज नाही आहे बरं का. तर प्रमाणातच तेल वापरायचं, थोडंसं जास्त नेहमीपेक्षा इतकंच. तर आता हे पदार्थ मी कसे वापरणार आहे, तर हे कांदे आहेत त्याची मी पेस्ट तयार करणार आहे. टमॅटोची प्युरी तयार करणार आहे. ते टमॅटो गरम पाण्यामध्ये आधी उकडायचे थोडेसे, नंतर त्याच्यात झाकण घालून ते वाफेवर थोडेसे शिजून द्यायचे आणि ते मिक्सरमध्ये फिरवून त्याची दाटसर अशी प्युरी तयार करायची. म्हणजे करीसुद्धा आपली दाट होते त्याची. तर हा चिकन मसाला आहे, एव्हरेस्ट कंपनीचा आहे. तर हा आत्ता माझ्याकडे जो आहे तो मसाला जो आहे तो तंदुरी चिकन मसाला आहे. आत्ता मी जरी तंदुरी चिकन करणार नाही आहे, साधी करी चिकनच करणार आहे, पण तरी हा मसाला त्या करीमध्ये वापरला तरी काहीच हरकत नाही, उलट चांगला लागतो जास्त. नंतर हळद, नंतर तिखट, मीठ आणि कोथिंबीर. तर कोथिंबीर जी आहे ते वरून पेरायला तर पाहिजेच आहे आपल्याला. म्हणजे आपण सर्व जेव्हा करतो चिकन करी तेव्हा त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पसरायला छान दिसते ती. पण फक्त तेवढाच उपयोग नाही आहे. तर आपली करी झाली तयार की मग त्याच्यात काय करायचं, थोडंसं अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी पसरायची आणि नंतर ती करी झाकण घालून ठेवायची. आणि त्याच्यात जी वाफ निघालेली असते ती मुरून द्यायची. म्हणजे करी तयार झाल्या सर्व नाही करायची. तर त्याच्यात थोडंसं झाकण घालून थोडी कोथिंबीर त्याच्यावर पसरून ती वाफ जी असते त्याच्यात निघत असलेली ती त्या करीमध्ये अशी छान मुरून द्यायची. म्हणजे ते चिकनचे पीस पण छान शेवटपर्यंत शिजतात, त्याच्यात सगळे मसाले पण जातात सगळे आणि करीची चव तर अप्रतिम होते. तुम्ही करून बघा, मी तर करणारच आहे आणि ती चांगलीच होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. तर हे असं माझं करीसाठी लागणारं हे सगळं साहित्य आहे. तर आता मी चिकन मुरवायला ठेवून जवळजवळ 2 तास होऊन गेलेले आहेत. हे आपलं चिकन जे ठेवलेलं होतं ते. तर आता मी त्याची करी करायला सुरुवात करणार आहे. त्याचीही मी तयारी केलेली आहे. तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे, ही टोमॅटोची प्युरी केली आहे, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट आणि तेल आणि थोडंसं पाणी, असं सगळं मला त्याच्यासाठी वापरायला लागणार आहे. तर हे करताना लक्षात ठेवायचं की टोमॅटोची प्युरी किंवा कांद्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट हे करताना अगदी स्मूथ व्हायला पाहिजे. ती त्याच्यात तुकडे नाही लागायला पाहिजे. कारण करी करताना त्याच्यात असे तुकडे नाही यायला पाहिजे, स्मूथ करी व्हायला पाहिजे, एकदम सॉफ्ट अशी. तर तशी मला व्हायला पाहिजे म्हणून मी अशी मिक्सरमधून असं सगळं हे करून घेतलेलं आहे. वाटण म्हणतात त्याला तसं. आणि आता ते मी तेलावर परतणार आहे. तेलावर परतून झालं की मग त्याच्यामध्ये चिकन आपली घालायची आणि मग त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून द्यायचं, वाफवायचं पाणी घालायच्या आधी. आणि मग त्याच्यात थोडंसं त्याचं
सूप म्हणजे ते चिकनचं जे थोडंसं बाहेर आलं ओलसर की मग ते छान, त्याचा स्वाद पण जास्त चांगला येतो, त्याची चव पण चांगली लागते. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी त्याच्यात मिसळायचं. तर ते पाणी मिसळताना आपल्या ह्याच्यावर आहे, आपल्याला किती दाट करी करायची आहे त्यानुसार आपण त्याच्यात पाणी मिसळायचं. तर मी खूप दाट अगदी घट्ट अशी पण करी नाही करत, पण अगदी पातळसुद्धा नाही करत. तर त्याच्यासाठी मी पाण्याचं प्रमाणसुद्धा फार महत्त्वाचं असतं, की आपल्या चिकन करीमध्ये किती पाणी आपण वापरायचं हे सुद्धा आपल्याला नीट ठरवायला पाहिजे. तर हे असं सगळी तयारी करून ठेवलेली आहे मी. आणि आता मी चिकन करी करायला सुरुवात करते. तर अशा पद्धतीने आपली चिकन करी करायची तयारी तर पूर्ण झाली आहे. आणि आता मी ती कृती करायला सुरुवात करणार आहे. त्याच्यासाठी मी हे पॅन घेतलं आहे, स्टीलचं आहे, स्टेनलेस स्टीलचं. आणि ते पसरट आहे, जास्त खोल नाही आहे. आणि त्याचा तळ जाड आहे. कारण आपल्याला ही करी खूप वेळ उकळायची आहे ना, गरम करायची आहे खूप वेळ, कारण ती अशी नीट त्याच्यात मुरायला पाहिजे सगळे मसाले हे ते. म्हणून त्याच्यासाठी जाड तळ असलेलं भांडं निवडायचं. कारण पातळ तळ असलेली भांडी खालून मग करपू शकतात, तर ती बरोबर नाहीत ना. म्हणून मग अशा पद्धतीने आपण भांडं कुठलं वापरायचं, कुठला पदार्थ तयार करताना, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर मी नेहमी अशी पसरट भांडी प्रिफर करते. मला अशी खोलगट किंवा अशी भांडी आवडत नाहीत. इवन मला कंटेनर्स म्हणजे जे डबे वगैरे असतात ते सुद्धा असे खूप खोल असलेले उभट असे आवडत नाहीत. कारण त्यामुळे काय होतं, तळाशी असलेला पदार्थ घ्यायला आपल्याला खूप त्रासदायक होतं. तर थोडेसे असे पसरट आणि सहजपणे आपल्याला त्याच्यातला पदार्थ घेता येईल अशा पद्धतीचं भांडं असलेलं कधीही चांगलं. खोलगट भांडी आपण कधी वापरू शकतो, तर आपल्याला अगदी पातळ पदार्थ करायचे, जसे आमटी किंवा सूप करायचं आहे कुठलं, किंवा कढी किंवा टमॅटोचं सार वगैरे, आमसुलाचं सार करायचं असतं, तर त्यावेळी तुम्ही थोडीशी खोलगट भांडी वापरायला काही हरकत नाही. कारण पातळ पदार्थ आहे तो डावाने आपल्याला घेता येतो. पण भाजी किंवा कुठला पुलाव, बिर्याणी असं काही करायचं असेल तर त्याच्यासाठी मात्र अशी पसरट आणि थोडीशी कमी खोली असलेली अशी भांडी आपण नेहमी निवडायची. तर हे आता आज मी हे भांडं वापरते आहे, स्टेनलेस स्टीलचं. तर आता मी एक एक माझे पदार्थ या भांड्यामध्ये घालायला सुरुवात करते. मी आधी याची गॅस बर्नर पेटवून घेतलेलं आहे. आणि आता मी त्याच्यात थोडंसं तेल घालते. थोडंसं म्हणजे नेहमीचं आपण भाजी किंवा आमटी करायला जे वापरतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, बरं का, अगदीच थोडं नाही. पण खूप जास्त तेलाची पण गरज नसते. आपल्याला असं वाटतं की चमचमीत पदार्थ म्हणजे भरपूर तेल असायला पाहिजे, तशी काही गरज नसते. अगदी तेलाचा तवंग नाही दिसला तरी चालण्यासारखं आहे. तर अशा पद्धतीने मी थोडंसं त्याच्यात तेल घालून घेतलं. आणि मग आता मी त्याच्यात एक एक पदार्थ मिसळणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी त्याच्यात ही आपण तयार करून ठेवलेली आलं लसूण पेस्ट घालते. थोडंसं त्याच्यात पाणी असल्यामुळे तडतडतं येते, हरकत नाही, आपल्याला चालूच होते. ते थोडंसं आपण परतून घेऊया. आणि मग त्याच्यात ही कांद्याची पेस्ट जी मी करून ठेवलेली आहे ती मी त्याच्यात घालणार आहे अशी. तर आता हे सगळं मिश्रण मी पूर्ण परतून घेणार, आलं लसूण पेस्ट आणि कांदा. आणि मग त्याच्यात चांगलं कोरडं झालं, याच्यात थोडंसं पाणी आहे ना, ते पूर्ण कोरडं झालं की मग त्याच्यात टोमॅटोची प्युरी मिसळणार आहे. तर आता यात मी कांद्याची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट घातलेली होती तेलावर. आणि नंतर मी त्याच्यात थोडीशी हळद मिसळली, आणि अगदी थोडी, कारण आपण चिकन मुरवायला ठेवताना त्याच्यात हळद आपण आधीच वापरलेली आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं की खूप जास्त पण नाही मिसळायची. तर आणि आता मी त्याच्यात थोडासा मसाला घालणार आहे, चिकन मसाला. हे बघा, मी पॅनमध्ये तेलावर आधी थोडीशी आलं लसूण पेस्ट आणि कांद्याची पेस्ट घालून घेतली.
आणि त्याच्यात अगदी थोडीशी हळद घातली, कारण अगदी थोडी, कारण आपण चिकन मुरवायला ठेवताना त्याला आपण थोडीशी हळद वापरलेली आहे, त्यामुळे आता परत वापरताना अगदी थोडी वापरायची. आणि आता मी त्याच्यात मसाला मिसळणार आहे. तर मसाला मिसळताना सुद्धा मी काय करते, आत्ता हा मसाला याच्यात परतला गेला पाहिजे ना, कांद्याची पेस्ट, आलं लसूण पेस्ट याच्यात, तर त्याच्यात मी आधी थोडासा मसाला वापरणार आहे, निम्मा जवळजवळ. आणि त्याच्यानंतर करी जेव्हा आपली व्हायला सुरुवात होईल, उकळायला वगैरे यायला लागेल, उकळी यायला लागेल त्याला, की मग त्याच्यात मी आणखीन थोडासा मसाला ॲड करणार आहे. तर हा मी मसाला आत्ता घातलेला आहे याच्यात, आणि हा मी चांगलं मिश्रण परतणार आहे. ते कधीपर्यंत की याच्यातलं जे पाणी आहे, आलं लसूण पेस्ट आणि कांद्याची पेस्ट, याच्यात जे काय पाणी होतं थोडंफार, तर ते पूर्ण आळायला पाहिजे. आणि त्या साईडने असं तेल दिसायला पाहिजे या मिश्रणाच्या. ते साईडने तेल दिसायला लागलं याचा अर्थ तो मसाला चांगला परतला गेला. आणि मग त्याच्यावर आपण टोमॅटोची प्युरी मिसळायची आहे. तर ही कांद्याची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट चांगली परतली गेली आहे, हे बघा पूर्ण कोरडी कोरडी दिसते की नाही. आता त्याच्यात मी आपलं टोमॅटोची प्युरी मिसळणार आहे. सगळी मिसळायची आपल्याला, जेवढी आपण करून ठेवलेली होती तेवढी सगळी मिसळायची आहे. कारण आपल्याला आपली जी कढी आहे ती चांगलीशी दाटसर व्हायला पाहिजे ना, त्याच्यासाठी. आणि हे हळद आणि टोमॅटोच्या प्युरीचा आणखीन एक फायदा म्हणजे आपल्या कढीचा रंग पण खूप छान येतो त्याच्यामुळे. अशा पद्धतीने मी तयार करून ठेवलेली सगळी कढी मिसळली आहे. आता त्याच्यात पूर्ण कढी अशी मिसळली, आणि आता ती मी चांगली मिसळून घेते व्यवस्थित. आणि थोडा वेळ ती परत वाफ येऊन देते त्याला किंचित, म्हणजे ते सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव झालं पाहिजे ना. म्हणजे त्याच्यात मसाले जे आहेत ते सगळीकडे व्यवस्थित नीट लागले पाहिजेत. त्याच्यासाठी ते एकजीव होणं फार जरुरीचं असतं. म्हणून मी आता हे जे मिश्रण आहे ते थोडा वेळ वाफवणार आहे, आणि मग त्याच्यात आपली चिकन मिसळणार आहे. हे बघा आता आपला मसाला कसा छान दिसायला लागला की नाही, त्याचा रंग पण चांगला आला आहे आणि वास पण खूप छान येतो आहे त्याचा असा. याचा अर्थ सगळे मसाले आपण जे त्याच्यात मिसळलेले आहेत ते छान एकजीव झालेले आहेत. आणि त्याचं मिश्रणसुद्धा कसं बघा स्मूथ आहे की नाही, कुठेही याच्यात एखादा तुकडा वगैरे काही नाही, छान असं पेस्ट तयार झालेली आहे. आणि आता मी त्याच्यात आपलं चिकन मिसळते. तर अशा पद्धतीने आपण मिसळलेल्या मसाल्यांमध्ये मुरवत ठेवलेलं चिकन मिसळलं आहे. आणि आता ते थोडंसं मी एकत्र शिजून देणार आहे. अजून मी त्याच्यात पाणी मिसळलेलं नाही आहे. थोडा वेळ मी असंच ठेवणार आहे ते, आणि त्याच्यावर मी असं झाकण घालून ठेवणार आहे, आणि किंचित त्याला वाफ येऊन देणार आहे अशा पद्धतीने. आणि गॅसचा बर्नर अर्थातच मी कमीवर ठेवला आहे, लो फ्लेमवर, आणि थोडा वेळ मी त्याला वाफ येऊन देईन. आता हे आपलं चिकन आता बघा पुष्कळ अर्धा तरी शिजत आलेलं आहे, आणि अजूनही मी त्याच्यात पाणी मिसळलेलं नाही आहे. फक्त कांदाची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट आणि टोमॅटोची प्युरी याच्यावर हे आपण वाफवलेलं आहे.
आता मात्र मी त्याच्यात थोडंसं पाणी मिसळणार आहे. पण आता तुम्ही बघता आहात की त्याला आता एवढी अशी करी आहे, त्यामुळे आपल्याला पाणी किती मिसळायचं हे आपण ठरवायचं आहे. मी थोडं पाणी मिसळते, जास्त नको, अंदाज घेऊया आपण किती आपल्याला लागणार आहे. कारण आपल्याला अगदी पातळसुद्धा नाही, करी थोडीशी आपल्याला दाटसर पाहिजे ना, तर म्हणून अगदी पातळ नाही होऊन द्यायला पाहिजे. पण ते चिकन शिजायचं आहे, आपल्याला शिजवायचं आहे त्याच्यासाठी, त्यामुळे त्याच्यातसुद्धा आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. म्हणून मग मी हे असं केलं आहे. आणि आता हे याच्यावर परत एकदा मी झाकण घालते आणि थोडंसं शिजवून देते. आणि मग त्याच्यात मी तिखट, थोडंसं मीठ आणि आणखी थोडासा मसाला असं मिसळणार आहे. तर आत्ता मात्र मी त्याच्यात थोडंसं झाकण घालून ठेवते, थोडा वेळ, जास्त नाही. आता चिकनच्या करीला चांगली उकळी फुटली आहे, त्यामुळे आता मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मिसळणार आहे आणि तिखट घालणार आहे आणि थोडा मसाला. तर मीठ मिसळताना लक्षात ठेवायचं की आपण आधी चिकन मुरवायला ठेवताना त्याच्यात थोडंसं मीठ वापरलेलं आहे. पण आता त्याच्यात आपण आणखीन कांद्याची पेस्ट वापरली, नंतर आलं लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी, पाणी घातलं, त्यामुळे एवढे सगळे पदार्थ ॲड झालेले आहेत. त्यामुळे आपण तो अंदाज घेऊन मीठ त्याच्यात मिसळायचं, म्हणजे कमी पण नको व्हायला आणि जास्त पण नसायला पाहिजे, नाही का. आता त्याच्यात थोडंसं तिखट वापरते मी, तर मिसळते. तिखटसुद्धा मिसळताना अंदाज घ्यायचा. आपण आधी तिखट त्याच्यात मुरवताना त्या मसाल्यामध्ये, दह्यामध्ये वापरलेलं आहे. पण चिकन करताना थोडंसं तिखट जास्त असलेलं जरा चांगलं लागतं. अगदीच भाजीला आपण वापरतो तसं अगदी कमी नका वापरू. पण खूप तिखट पण व्हायला नाही पाहिजे की जे खाताच नाही येणार असं. आणि त्याच्यात आणखीन मी थोडासा मसाला वापरणार आहे. मसाला आपण आधी घातलेला आहे, पण आणखीन थोडासा वापरणार आहे. आणि आता हे मी थोडंसं मिश्रण एकत्र करून घेते सगळं. म्हणजे ही करी आता सगळी छान, रंग किती चांगला दिसतोय बघताना आणि वास पण खूप छान येतो आहे त्याचा. आणि ते पूर्ण शिजायला पाहिजे. मात्र चिकन जे आहे तसं सॉफ्ट आतपर्यंत शिजलं पाहिजे. असं दडस राहिलेलं चिकन असेल तर करी जरी आपली किती चांगली चवदार झाली तरी मग ते छान नाही लागत. त्यामुळे चिकन शिजवताना खूप काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला की ते पूर्णपणे शिजलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल ते आपण अंदाज घेऊन तेवढा वेळ आपण द्यायलाच पाहिजे त्याच्यासाठी. तर आत्ता मी हे असंच ठेवणार आहे आणि थोडा वेळाने कदाचित आणखीन थोडंसं मी त्याच्यात पाणी ॲड करणार आहे. पण अंदाज घ्यायचा आधी की आपली करी कशी झालेली आहे, किती पातळ, किती थिक आहे, तो अंदाज घेऊन मी आणखीन थोडंसं त्याच्यात पाणी मिसळीन, पण अजून थोड्या वेळाने. आत्ता मी हे सगळं जे आहे ते झाकण घालून वाफेवर शिजून देणार आहे. हे आता चिकन आपलं पूर्णपणे शिजत आलेलं आहे. त्याचा रंग पण खूप छान दिसतो आहे आता आणि वास तर खूपच छान येतो आहे. पण मी त्याच्यात आता बघते त्याच्यात किती करी आहे, किती थिक झालेली आहे. चांगली घट्ट झालेली आपली, खूपच दाट झालेली आहे. आणि अजून मला थोडा वेळ शिजवायचं आहे चिकन, म्हणून मग मी त्याच्यात अजून थोडंसंच पाणी मिसळते, अजून थोडा वेळ. आणि मग परत ते थोडंसं उकळून देते. आणि मग त्याच्यात मी बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर मिसळणार आहे. आणि आता आपलं चिकन तयारच झालेलं आहे. हे बघा कसा छान रंग दिसायला लागला की नाही. पण हा तेलाचा तवंग नाही आहे, तर असा तो मसाले वगैरे त्याच्यात असे छान मिसळून ते आता त्याचा रंग तसा झालेला आहे आता. आणि चव तर खूपच छान असणार आहे नक्कीच. तर आता ही करी जी आहे ती मी आणखीन थोडा वेळ झाकण घालून ठेवते आणि मग त्याच्यात कोथिंबीर मिसळून देते की आपली चिकन करी तयार झालेली. ही आपली चिकन करी तयार झाली आहे. मी त्याच्यात थोडीशी कोथिंबीर पेरली आहे त्याच्यावर. आणि आता जी वाफ येते ती मला ती वाया जाऊन द्यायची नाही आहे, मी त्याच्यात झाकण घालणार आहे.
तर ही अशा पद्धतीने छान चिकन करी तयार झालेली आहे. त्याचा रंग पण छान आला आहे आणि चिकनचे जे पीसेस आपण वापरलेत ते पण छान आतपर्यंत शिजलेले आहेत, सॉफ्ट झालेले आहेत. तर आता मी ते थोडा वेळ आणखीन झाकण घालून ठेवते. पण मी आता गॅस बर्नर तर बंद केलेला आहे. तर आता ही चिकन करी मी थोडा वेळ झाकण घालून ठेवते. तर हे असं आपलं छानसं चिकन तयार झालेलं आहे. हे बघा, मसालेदार आणि चमचमीत आणि अर्थातच चवीला अत्यंत चांगलं असलेलं, याची मी खात्री देते कारण मी ते तयार केलेलं आहे. तर हे असं चिकन तयार झालं आहे माझं. त्याच्याबरोबर मी हे सॅलड ठेवलं आहे कापून. बरेचदा मी काय करते, चिकन जेव्हा असेल केलेलं तेव्हा मी हे करते, बुंदी रायता करते त्याच्याबरोबर. चांगला वाटतं तो. म्हणजे खारी बुंदी असते ती थोडीशी आपल्या दह्यामध्ये मिसळून त्याच्यात थोडंसं मीठ, चाट मसाला, थोडी मिरपूड असं घालायचं. किंवा मग मी असं करते की कांदा आणि हिरवी मिरची अगदी बारीक कापायची आणि ती दह्यामध्ये मिसळायची. त्या दह्यामध्ये थोडीशी मीठ आणि साखर असं मिसळलेलं, असं पण रायता चांगलं लागतं. तर अशा पद्धतीने आणि चिकनबरोबर साधारण पोळी, रोटी असंच काहीतरी चांगलं लागतं. भाताबरोबर सुद्धा चिकन चांगलंच लागतं. तर हे आपलं चिकन तयार झालेलं आहे असं.